शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. तारीख झाली जाहीर. शेतकऱ्यांसाठी आली आज मोठी खुशखबर. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी दोघांनी मिळून आज स्पष्टपणे सांगितलं आहे, टोटल 4,000 रुपये दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे. हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये आज सोडण्यात येणार नाही. काहीच ठराविक जिल्ह्यांमध्ये या पैशांचे वितरण होणार. काही अशा मर्यादा आहे, काही अशा पात्रता आहे ज्या की या ठिकाणी शेतकऱ्याला समजून घ्यावा लागणार. जर शेतकरी पात्रतेमध्ये बसत नसेल किंवा अटींमध्ये बसत नसेल तर तुम्हाला निधी मिळणार नाही. चला तर पाहून घेऊया कोणत्या आहेत त्या अटी व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता तर मिळाला होता आणि 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, तर मग एवढ्या लवकर का वितरण होत आहे? या देखील प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी सांगितलं आहे. काय बोललेले आहेत ते चला तर पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांसह शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी बातमी आता समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती बघा स्वतः नरेंद्र मोदी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी मिळून दिलेली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला पाहायला मिळत आहे. बघा, ज्याचे शेतकरी बांधव आता या ठिकाणी प्रतीक्षा करत होते की 21वा हप्ता कदाचित 2 महिन्यानंतर मिळेल, परंतु शेतकरी बांधवांनो, मागच्या वेळी झालेले काय होते की पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यामध्ये व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यामध्ये बराचसा उशीर झाला होता. तसा उशीर न होण्यासाठी हा मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये एवढी रक्कम आता जमा होणार आहे असं शासनाने आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा की नेमका हप्ता कधी मिळणार? तर मग शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टोटल 4,000 रुपये आज दुपारी 3 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु आज ते शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी उद्या दुपारपर्यंत यापैकी 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आज या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. त्याचसोबत उद्या पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे बघा, शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज या ठिकाणी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. बघा, काही निश्चित केलेल्या बँकांनाच हा लाभ मिळणार आहे, सर्व बँकांना हा लाभ मिळणार नाही. आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये वितरण केले जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो बघा शेतकरी बांधवांनो, किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो, ते खरखरच जमा होणार आहे का हे आता आपण पुराव्यासह या ठिकाणी पाहणार आहोत. याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेची एकत्रित माहिती आपण आता इथे लगेच एका मिनिटामध्ये जाणून घेऊया आणि ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे. सध्या शेतकरी बांधवांनी बघा, शेतकरी बांधवांनो, तुमची पेरणी या ठिकाणी झालेली आहे.
तुमच्या शेतामध्ये कापूस पण आलेला असेल. बघा, ऊन वारा पाऊस असं काही या ठिकाणी गडबड झालेली आहे वातावरणामुळे. बघा शेतकरी बांधवांनो, आणि ओला दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे पीक विम्याबाबत काही ठोस निर्णय होणार का, ते अगदी एका मिनिटामध्ये आपण जाणून घेत आहोत. तर मग शेतकरी बांधवांनो, या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे. PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, बघा उद्या तुमच्या खात्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल. तसेच शेतकरी बांधवांनो, बघा आज पण 18 जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे असे शासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर मग शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. चला तर ती 18 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, जाणून घेऊया तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का. बघा शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांमध्ये जर नाव असेल तर बघा त्या शेतकरी बांधवांना टोटल 4,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतलेला आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी विचारपूर्वक या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. राज्यामधील एकूण 36 जिल्हे आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तर त्या 36 जिल्ह्यामध्ये 18 जिल्हे, बघा या 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. बघा, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. तर मग शेतकरी बांधवांनो, आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये निधीचे वितरण होणार आहे असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, बघा एक मोठी अट देखील घालण्यात आलेली आहे. ती म्हणजे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, KYC सर्वात प्रथम करून घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षी आणि गेल्या महिन्यात जेव्हा PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकरी बांधवांनो, बघा आता गेल्या महिन्यामध्ये 20व्या हप्त्याचे वितरण झाले. त्या अगोदरही 18वा हप्ता 17वा हप्ता असे वितरण झाले होते. बघा त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले नव्हते, रक्कम मिळाली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी KYC किंवा आधार सीडिंग केलेले नव्हते. आता तसे जमणार नाही. शेतकऱ्यांनी आधार सीडिंग व KYC करून घ्यावी लागणार असे स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहे. अशा सूचना करण्यात आल्या आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यक कामं पूर्ण केलेले नव्हते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये योजनेचा 1 पण रुपया आला नाही आणि त्यांना 20व्या हप्त्यापासून देखील वंचित राहावं लागलं होतं. म्हणून जर तुम्ही अद्याप हे काम केले नसेल तर तात्काळ करून घ्या, नाहीतर तुम्हाला पण या ठिकाणी पुढील हप्ता मिळणार नाही. चला तर लगेच ते जिल्हे देखील आपण पाहून घेऊया. आता प्रश्न आहे की बघा पीक विम्याचा तो शेतकऱ्याला कधी मिळणार. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यात सुरुवात होणार आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील बघा 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया. मागील वेळेस ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला नव्हता, बघा त्याचे एक कारण असे होते, त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यांच्या यादीमध्ये नव्हते. यामुळे सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार बघा यांच्या समन्वयाने 12 खाजगी बँका आणि 12 सरकारी बँका निवडलेल्या आहे. उद्या नमो शेतकरी आणि PM किसान दोन्ही योजनेचा हप्ता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी बँकांची पण यादी सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम बँकांच्या यादीमध्ये पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक शेतकरी बांधवांनो, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, युनियन बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक, बघा ICICI बँक, बघा HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक, डाक विभाग. बघा ह्या महत्त्वाच्या बँकी आहेत शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. त्याचसोबत कोणते ते जिल्हे आहे, जे 18 जिल्हे आहे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे ते देखील पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, यापैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल
तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील या ठिकाणी उद्या 18 जिल्ह्यामध्ये आणि आज 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यादीनुसार रक्कम जमा होत आहे. फक्त पात्र शेतकऱ्यालाच ही रक्कम मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, आता ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे त्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आता स्पष्टपने सांगितलेली आहे. तर बघा, त्या यादीमध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा. बघा शेतकरी बांधवांनो, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो समावेश करण्यात आलेला आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. तर बघा, या 18 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ मिळणार. उद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा जवळपासचे खेडेपाडे आणि छोटेसे गावे, बघा कोणताही जिल्हा असो त्यामधील खेडेपाडे असतील तिथे देखील निधी मिळणार अशी या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे. तर मग आता शेतकऱ्याला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतल्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला कोणत्याही क्षणी 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे. ही सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आणखीन एक महत्त्वाचं काम असं आहे की तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावं लागणार असं या ठिकाणी सूचना करण्यात आलेलं आहे. फार्मर आय डी कार्ड हे शेतकऱ्यांचं ओळखपत्र आहे, ते काढावंच लागेल, नाहीतर निधी मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता 4,000 रुपये दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा आता ही सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. धन्यवाद.